23 ऑक्टोबर 2024च्या दैनिक लोकमतमध्ये एक बातमी प्रकाशित झालेली आहे. ही बातमी दैनिक लोकमतच्या 10व्या पानावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या बातमीकडे खरं तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधणं गरजेचं होतं आणि या बातमीची प्रचंड चर्चा देखील देशभरामध्ये होणं गरजेचं होतं आणि थेट सुप्रीम कोर्टाने या बातमीची दखल घेऊन याची चौकशी देखील करणं गरजेचं होतं. परंतु या बातमीची दखल कुठेही घेतली गेलेली नाही. खरं तर दैनिक लोकमतच्या पत्रकारांचं आणि दैनिक लोकमतचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारची बातमी त्यांनी छापली आणि हे प्रकरण उघडकीस आणलं. ही बातमी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रकार किती भयानक या देशामध्ये सुरू आहे. या बातमीचं शीर्षक आहे, 5 वर्षापासून ते चालवत होता बनावट कोर्ट, स्वतः होता न्यायाधीश. गुजरात मधल्या गांधीनगरमध्ये अशा प्रकारचं एक बनावट कोर्ट सुरू होतं आणि या कोर्टामध्ये 5 वर्षापासून वेगवेगळ्या केसेसचे निकाल दिले जात होते आणि हे प्रकरण तिथल्या पोलिसांना माहिती नाही, तिथल्या न्यायालयाला माहिती नाही, तिथल्या कुठल्याही CBI, CID किंवा आता जे काही थेट घरापर्यंत घुसत आहेत अशा ईडीच्या देखील किंवा या देशामधले जे काही सुरक्षा यंत्रणा आहेत मोठमोठ्या, त्या कुठल्याच सुरक्षा यंत्रणेला देखील हा प्रकार माहिती नाही आहे. मागच्या 5 वर्षापासून या कोर्टामध्ये वेगवेगळे जजमेंट पास केले जात होते, वेगवेगळ्या केसेसचे खटले देखील सुरू होते आणि एक व्यक्ती या कोर्टाचा न्यायाधीश होता. त्याने संपूर्ण रचना आपल्या कार्यालयाची कोर्टासारखी बनवलेली होती. स्वतः न्यायाधीश होऊन बसलेला होता आणि आपल्या काही मित्रांना त्याने वकील देखील केलेलं होतं. वेगवेगळ्या केसेस त्याच्या समोर येत होत्या, केसेसचे निकाल तो देत होता आणि केसेसचे निकाल देऊन काही जजमेंट तो पास करत होता आणि हे जजमेंट लोक अंमलात देखील आणत होते. अनेक केसेसमधून त्याने काही पैसा जमा केलेला होता. या पैशामधून त्याने स्वतःसाठी 100 एकर जमीन देखील खरेदी केलेली आहे आणि बरीचशी प्रॉपर्टी देखील त्याने तिथे जमवलेली आहे. या व्यक्तीचं नाव आहे मॉरिस सॅम्युअल. याने अशा प्रकारचं कोर्ट स्थापन केलेलं होतं. वेगवेगळ्या केसेसचे निकाल त्याने दिलेले होते. एक निकाल तर त्याने थेट स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधातच दिलेला होता. ते प्रकरण जमिनीचं होतं आणि ती जमीन स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये निकाल देऊन त्याने ती जमीन स्वतःच्या नावावर देखील केलेली होती आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं या कोर्टाची चौकशी सुरू झाली आणि या प्रकरणाचा तपास देखील सुरू झाला. एका व्यक्तीला अशाच प्रकरणामध्ये जो निकाल दिलेला होता त्या निकालाच्या विरोधामध्ये त्या व्यक्तीने दिवाणी न्यायालयामध्ये अपील केल्यानंतर अशा प्रकारचं कोणतंही कोर्ट गुजरातमध्ये किंवा गांधीनगरमध्ये नाही आणि हा व्यक्ती कुठल्याही कोर्टाचा जज नाही असं लक्षात आल्यानंतर त्या कोर्टातल्या व्यक्तीने याच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आणि त्याची चौकशी सुरू झाली आणि मग हे प्रकरण उघडकीस आलं. पण 5 वर्षामध्ये नेमकं किती प्रकरणाचा निकाल या व्यक्तीने दिलेला आहे हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. ज्या प्रकारचे जजमेंट सुप्रीम कोर्ट किंवा इतर जे काही कोर्ट आहेत ते ज्या पद्धतीनं जजमेंट पास करतात त्याच पद्धतीची सेम ड्राफ्टिंग याच्या मार्फत केली जात होती आणि निकाल पास केले जात होते, निकाल दिले जात होते. त्याचे जे काही मित्र होते ते स्वतः वकील बनत होते, कोणी क्लार्क बनत होता, कोणी चपराशी बनत होता आणि हे सगळेजण मिळून या गुजरातच्या गांधीनगरमध्ये अशा प्रकारचं कोर्ट सुरू ठेवत होते आणि अनेक लोकांचे प्रकरण देखील या कोर्टामध्ये येत होते आणि हे प्रकरण ते निकालीही काढत होते. आता हा किती भयानक प्रकार आहे बघा. काल परवा जी आपण बातमी वाचली होती त्या बातमीमध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीशांनी म्हटलेलं होतं की मी ज्यावेळेस जजमेंट पास करतो किंवा एखाद्या प्रकरणाचा निकाल देत असतो त्यावेळेस मला जर असं लक्षात आलं की मला याच्यामध्ये काहीही सुचत नाही त्यावेळेस मी देवासमोर प्रार्थना करतो आणि देव मला सांगतो की मग मी काय निकाल दिला पाहिजे किंवा देवाच्या पद्धतीनं मला ते सुचलं जातं आणि मग मी त्या पद्धतीचे निकाल देतो. खरं तर ही खूप मोठी शोकांतिका या देशामध्ये घडलेली होती आणि आता अशा प्रकारचं कोर्ट आपल्या समोर आलेला आहे. म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये नेमकं काय सुरू आहे हा गोंधळ आपल्या लक्षामध्ये येईल. एका बाजूला भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानानुसार आपल्या देशामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी आणि मंडळ आणि न्यायमंडळ हे काम करतं. परंतु भारतीय संविधानाला बाजूला ठेवून एका बाजूला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश थेट देवासमोर जाऊन बसत आहेत आणि देवासमोर जाऊन ते या प्रकरणाचा निकाल मला सांगा असं म्हणत आहेत किंवा मला याच्यामध्ये काहीतरी सुचवा असं म्हणत आहेत आणि मग देव सुचवतो आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश तशा प्रकारचं जजमेंट पास करतात. दुसऱ्या बाजूला अशाच प्रकारची हे कोर्ट जे आहेत हे डुप्लिकेट कोर्ट देखील आपल्या देशामध्ये सुरू आहेत आणि हे थेट
पंतप्रधानांच्या राज्यामध्ये सुरू आहे. मागच्या 2014 पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. गुजरातमध्ये देखील त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे. केंद्रामध्ये ते गुजरातचं प्रतिनिधी म्हणून गेलेले आहेत किंवा गुजरातचा नेता म्हणून ओळखले जातात आणि गुजरातचे ही गृहमंत्री आहेत. परंतु या दोघांना देखील या कोर्टाचा थांगपत्ताही नाहीये आणि म्हणून आपली बदनामी होईल की काय म्हणून अशा प्रकारची चौकशी देखील या कोर्टाची झालेली नाहीये किंवा त्याची चर्चा देखील झालेली नाहीये. खरं तर हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टाच्या जजनी मागून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यावरती थेट कडक कारवाई कशा पद्धतीने करता येईल, काय ऍक्शन घेता येईल याचा विचार देखील त्यांनी करायला पाहिजे होता. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि म्हणून डुप्लिकेट कोर्ट चालवण्याची परवानगी यांना कोण देतं, हे कसे चालतात, तिथे बोर्ड कसा लागतो याचा कसलाही थांगपत्ता या देशाच्या सरकारला नाहीये, गृहमंत्र्यांना नाहीये किंवा कोणत्याही न्याय व्यवस्थेला नाहीये. आणि म्हणून या देशामध्ये हे काय भयानक चालू आहे, न्याय व्यवस्थेसोबत कशा प्रकारचे खेळ चालू आहेत हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि म्हणून आपण या सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला हा प्रश्न विचारला पाहिजे की भारतातल्या या न्याय व्यवस्थेच्या सिस्टम मध्ये नेमकं काय सुरू आहे. खरं तर हा न्यायाधीशाचा प्रकार आहे, न्यायालयाचा प्रकार आहे. अनेक हॉस्पिटल देखील या देशामध्ये अशा प्रकारचे डुप्लिकेट असू शकतात, युनिव्हर्सिटी असू शकतात, काय काय असू शकतं. परंतु याचा कुठलाही थांगपत्ता या देशातल्या सरकारला किंवा या देशातल्या कोणत्याही न्याय व्यवस्थेला किंवा कायदे मंडळाला, कार्यकारी मंडळाला आणि न्याय मंडळाला नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण नेमकं कशा प्रकारचा देश चालवतो आहे असा प्रश्न देखील सामान्यांच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो. आपल्याला नेमकं या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.